नमस्ते मित्रांनो, पंचायत राज विषयी काही महत्त्वाच्या समित्या याच्याबद्दल आपल्याला थोडक्यामध्ये माहिती करून घ्यायचं आहे. बघा, एमपीएससीचा अभ्यास करत असताना वारंवार या टॉपिकवरती परीक्षेला प्रश्न विचारला जातो आणि महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आहे. तर मग या पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात कशी झालेली होती, याबरोबरच कोणत्या समित्या, कोणत्या व्यक्ती आणि त्याचबरोबर कोणत्या राज्यातून कोणत्या दिवशी सुरू झालेली होती ह्याची आपल्याला डिटेल्समध्ये माहिती करून घ्यायची आहे. तर 24 एप्रिल 1993 मध्ये घटनेमध्ये 73वी घटना दुरुस्ती केली, ऍक्च्युअली 1992च्या अंतर्गत, आणि त्यानुसार गाव, तालुका आणि जिल्हा या स्तरावरती पंचायत यांना संस्थात्मक स्वरूप प्रदान करण्यामध्ये ह्या अगदी घटना दुरुस्तीने सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आणि तेव्हापासून हा जो साधारणतः जो दिवस आहे त्या दिवसाला म्हणजे 24 एप्रिल या दिवसाला पंचायती राज दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, तर याला साधारण एक ठराविक वर्ष पूर्ण झालेले असतात आणि म्हणूनच या घटनेवरती आयोगाकडून प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज विषयी काही प्रमुख समित्या होत्या. तर या समित्यामध्ये आपल्याला टप्प्याटप्प्याने आणि अनुक्रमे कोणत्या समित्या कोणत्या वर्षी कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाल्या तर हे एका अनुक्रमे बघायचं आहे. तर सर्वात पहिली समिती आहे वसंतराव नाईक समिती 1960 मध्ये. यानंतर 26 सप्टेंबर 1970 मध्ये ल ना बोंगीरवार समिती आलेली होती. त्यानंतर 1984 मध्ये प्राध्यापक पी बी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती आली. तर त्याच्यापूर्वी 1980 मध्ये बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती आलेली होती. परंतु संपूर्ण भारतामध्ये जेव्हा ही पंचायत राज व्यवस्था लागू करायची होती तर त्यावेळी सुद्धा अनेक समित्या स्थापन झालेल्या होत्या. त्यामध्ये सर्वात पहिली आहे बलवंतराय मेहता समिती 1957 मध्ये. याच्यानंतर त्यानंतर दुसरी समिती या पहिल्या समितीच्या आधारावरती किंवा त्या समितीच्या अहवालावर अभ्यास करण्यासाठी 1960 मध्ये समिती आली होती, व्ही टी कृष्णमाचारी, आणि या समितीला प्रशासन सुधार समिती असं सुद्धा किंवा प्रशासन सुधार आयोग असं सुद्धा म्हटलं जातं. त्याबरोबर 1960 मध्ये आली होती तख्तमल जैन समिती. त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी 1977 मध्ये आली होती अशोक मेहता समिती. आणि त्याच्यानंतर केंद्रीय स्तरावरतीच ह्या सगळ्या समित्यांचा आपण आढावा घेतोय. 1985 मध्ये आली होती जी व्ही के राव समिती. तर 1986 मध्ये आली होती डॉक्टर एल एम सिंघवी समिती. आणि सर्वात महत्त्वाची आणि सर्वात शेवटची समिती म्हणजे 1988 मध्ये आलेली थंगन समिती. अर्थात थोडक्यात विषय समजावून सांगायचं जर म्हटलं तर 1993 नंतर भारतामध्ये काही ठिकाणी द्विस्तरीय आणि काही ठिकाणी त्रिस्तरीय ही पंचायत राज व्यवस्था स्वीकारण्यात आली होती. तर ह्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये महाराष्ट्राने मात्र त्रिस्तरीय व्यवस्था लागू केली होती. सुरुवात हा मात्र राजस्थान मधून झाली होती, परंतु महाराष्ट्र हा 9व्या क्रमांकाचा देश होता. पंचायत राज हा राज्य सूचीतील विषय आहे आणि ग्राम विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. संपूर्ण देशातील पंचायत राज व्यवस्था ही बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीनुसार लागू आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग यावरती प्रश्न विचारला जातो की एवढ्या समित्या आलेल्या होत्या, परंतु की बलवंतराय मेहता ही समिती का महत्वाची आहे किंवा पंचायत राज व्यवस्था ही कोणाच्या समितीच्या आधारावरती शिफारशीवरती लागू केली तर 1957 मध्ये आलेली बलवंतराय मेहता समिती याच्या आधारावरती भारतात द्विस्तरीय आणि त्रिस्तरीय ही व्यवस्था लागू केलेली आहे. आणि याच्यासाठी गांधीजींच्या स्वप्नातील भारत हा निर्मितीचा एक प्रोसेस पूर्ण झालेली होती. म्हणून 24 एप्रिल ही पंचायत राज दिवस